हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण. चला आज मस्तपैकी ना एक वॉल हँगिंग बनवायचं आहे आपल्याला पेपरपासून. पेपर क्राफ्ट बनवते बघा. मी एक मस्त असं एक सर्कल काढून घेतले पुष्ट्याचं आपलं, आणि त्याच्यावर ना छोटे छोटे मी स्क्वेअरमध्ये पेपर कट करून घेतलेला. कलरफुल पेपर येतो आणि त्याला आता मी असं हातावरतीच फोल्ड करून घेतले. बघू शकता तुम्ही. असा कोन बनवून घ्यायचा आहे आणि असंच चिपकून घ्यायचा व्यवस्थित. आता भरपूर सारे ते मी कोन बनवलेले आहेत. 2-4 बनवून ठेवले होते मी. असे लावायचे आपल्याला त्या सर्कलवरती. आणि आता उरलेले कोन आपण बनवूयात. तर मस्त असा आईस्क्रीमचा कोन बनवल्यासारखं वाटतं की नाही. एक नंबर मस्त असं चिपकून घेतलं. आता त्याला सगळेच कोन असे बनवायचे आणि प्रत्येक कोन हा व्यवस्थित चिटकवायचा, कारण तो परत निघला नाही पाहिजे. पूर्ण सर्कल असा झाकून घ्यायचा आहे अशाच कोननी. तर बघू शकता एक 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 चालूच आहे आपलं बनवायचं. तर आजपर्यंत मी ना भरपूर असे पेपर क्राफ्ट बनवलेले आहेत बघा. तुम्ही चॅनलला बघितलं असतील, लॉंग व्हिडिओ मी टाकलेले आहेत पाठीमागच. आणि खरं तर ना मला खूप सारं बनवायचं आहे, पण टाईमच भेटत नाही खरं. त्यामुळे ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस मी बनवते एक एक करून. कसं होईल तसं, मग काय करणार ना. वेळ नाही भेटल्यावर जसं होईल तसंच करावं लागतं, ॲडजस्ट करून कधीतरी एखादा व्हिडिओ बनवायचा पेपर क्राफ्टचा. मला खरंच खूप आवडतं हे पेपर क्राफ्ट वगैरे बनवायला. तर देव म्हणतात ना ते की देव प्रत्येकाला एक काहीतरी कला दिलेली असते, तशी मला देवाने ही कला दिलेली बघा. पेपर क्राफ्ट वगैरे बनवायचं, असं कशाचं टाकाऊपासून टिकाऊ बनवायला मला आवडतं खूप. आणि मी हे खूप एन्जॉय करते खरं बनवायला. आणि घरात पण छान वाटतं, लावल्यावर मस्त वाटतं. हँडमेड आपण बनवले ते, पण स्वतः बनवलेली वस्तू घरात लावायची खरंच खूप छान वाटतं. विकत आणून तर कोण पण लावू शकतं, पण स्वतः बनवलेले आपल्या हातानं आपली एनर्जी त्यात दिसून येते लगेचच. आणि प्रत्येक गोष्ट आपल्या घरात आपण बनवलेली लावलेली असली ना, वेगळाच आनंद असतो बघा चेहऱ्यावर. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे पाठीमागं पण बनवलेले आहेत मी. वॉल हँगिंगच आहेत, बरेच आहेत. 5-6 वगैरे असतील. त्यातलं पण तुम्ही बनवू शकता आणि खूप इझी आहेत ते. जास्त डिफिकल्ट पण नाहीत बनवायला, त्यामुळे तुम्ही कोणी पण बनवू शकता. आता आपलं चॅनल ओपन होण्याच्या अगोदर पण ना मी मस्त असं पेपर क्राफ्टचे बनवलेले 2-3 बनवलेले होते. आणि एक आपलं जे न्यूजपेपर असतो ना त्याच्यापासून मी ना एक पूर्ण असं घर बनवलं होतं. तर सध्या माझ्याकडे काही व्हिडिओ वगैरे नाही, कारण त्यावेळेस व्हिडिओ वगैरे काढलाच नव्हता. घरात ठेवायला मी बनवलेलं, पण त्याचा फोटो आहे माझ्याकडे. मी ना तो अपलोड करेन नक्कीच. तुम्ही बघू शकता मग ते पण कसं झालं होतं. ते एक नंबर झालं होतं. त्यावेळेस आपला काही चॅनल वगैरे नव्हता आणि जॉब वगैरे नाही. कोरोनाच्या वेळेस घरी होती त्यावेळेस बनवलेलं मी. तर मला हे असं रिकामं असलं ना की हे असे उद्योग सुचतात बघा. आणि आत्ता काही वेळ नाही तरी पण हे उद्योग सुचतात मला. असंच म्हणावं लागेल, कारण वेळ काढू बनवते मी हे. आणि आता हे जे बनवून घेतलेलं ना आपण, ते पूर्ण असं व्यवस्थित चिपकून घ्यायचं आहे. त्या सर्कललाच मी फेविकॉल लावलं आहे पूर्ण, आणि एक एक करून ते सगळे कोन त्याला चिटकून घेतलं. लूज नाही राहायला पाहिजे, नाही तर गळून पडून. व्यवस्थित चिटकवायचं ते. आपल्या घरात आलेल्या पाहुण्याने म्हणलं पाहिजे, अरे हे काय एवढं तर ह्या पोरीने कधी बनवलं असेल म्हणून. एवढे झालेत माझ्या घरात. तर भरपूर सारे पेपर क्राफ्ट झालेत मी बनवलेले, आणि आणखीन पण मी बनवतेच. मला वाटते भिंतीला जागाच उरत नाही काय की आता लावायला. तर चला, आपलं मस्त असं हे फुल सर्कल तयार झालेलं आहे. असं छान वाटते का नाही. तर साईडला ठेवून देऊया आणि नेक्स्ट बनवायला घेऊ आपण आता. जो आपल्याकडं हा लेव्हेंडर कलर होता बरं का कोण. आता ते लाईट त्याच्यावरती कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसून येत नाही आहे तो लेव्हेंडर कलर. आणि आता नंतर मी हा ग्रीन कलरचा घेतला आहे पेपर. त्याला आपल्याला ना असं कट करला आहे, आणि त्याचे ना छोटे छोटे असे पाकळ्या बनवून घ्यायच्यात. पाकळ्या टाईप मी कट करून दाखवते तुम्हाला. या टाईपमध्ये ना अशा पाकळ्या करून घ्यायच्यात. बघू शकता अशी पाकळी करायची. आणि एका म्हणजे जी आपण एक पाकळी लावणार आहेत ना, त्यामध्ये 3 पाकळ्या तशा पाहिजेत. म्हणजे आपल्याला जवळजवळ एक फुल तयार करायचं आहे मधल्या साईडला. तर मग त्याच्यासाठी आपल्याला ना एक 5 मोठ्या म्हणजे 5 पाकळ्यांचं फुल बनवावं लागेल. आणि त्या 5मध्ये प्रत्येक एका पाकळीमध्ये 3-3 असं लावायचं. म्हणजे ते एकदम छान वाटतं ते फुल. असं वाटत नाही की साधं सिंपल नाही, एकदम असं ॲट्रॅक्टिव्ह वाटून येतं.
त्याच्यामध्ये त्या 3 पाकळ्या लावलेल्या असतात, त्यामुळे ते असं फुलल्यासारखं दिसतं. तुम्ही बघू शकता. तर इथे आपण प्रत्येक असं कट करून घेतलेलं आहे. आणि आता इथं बघू आपण अजून थोड्याशा काढून घेऊयात, कारण भरपूर लागणार आहेत आपल्याला. 15 लागणार आहेत 5 पाकळ्यांसाठी. असं काय नाही, तुम्ही कलर कॉम्बिनेशन कुठलं पण वापरू शकता बरं का. मी घेतलं इथं लेव्हेंडर आणि ग्रीनचं, पण तुम्ही कुठलं पण वापरू शकता. आता बघा, हे पाकळ्या आपण मस्त अशा सेट करू. एकात एक अशा 3 पाकळ्या चिटकून द्यायच्यात. व्यवस्थित चिकटल्या की साईडच्या ज्या आहेत त्या अशा दुमडायच्यात हाताने किंवा मग एखादी काडी वगैरे घेऊन त्याला असं सर्कल केलं ना, गोल असं फिरवलं ना, ते मस्त होऊन जातं. मधलं जी पाकळी आहे ना, तिला नाही तसं करायचं आहे, तसं ठेवायची. आणि कडेच्या ज्या 2 आहेत ना, त्यांना फिरवून बाहेरच्या साईडला मुडपून घ्यायचं, म्हणजे ते एकदम भारी वाटते. मग आता लाकडाच्या किंवा मग काडीच्या साह्याने असं करू शकता तुम्ही, गोल गोल त्याला, म्हणजे ते बाहेरच्या साईडने दिसून येतं, असं फुलल्यासारखं वाटते. मधल्याला नाही केलं तरी काही गरज नाही, साईडच्या करून घ्यायच्या. आता बाकीच्या पण आपण बनवून घेऊया. बघा, आता दुसरी एक मी बनवलेली ही की छान वाटते की नाही. हे असं राहते एकदम छान बनवल्याने, फुलल्यासारखं फुल दिसते. आता हे चिपकून घेऊया आपण मस्त असं. खाली 2-3 चिटकवलेले आहेत मी ऑलरेडी. ती 4थीने आणखीन एक 5 असं 5 ह्याचं फुल बनवून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, हे आपलं मधलं फुल रेडी झालेलं आहे. आता बघा, छान वाटायला लागलं आहे की नाही. आता त्याच्यामध्ये मध्यभागी एक छोटंसं नॉर्मल असं फुल कट करून घेऊया आपण. बरं, ठीक. थोड्या मी या ग्रीन कलरच्या स्ट्रिप काढून घेतल्यात, कारण त्या खाली आपल्याला लावायसाठी पाहिजेत. कारण खाली पण 3 कोण असे ॲडजस्ट करून घ्यायचेत आपल्याला. ते मस्त असं ॲडजस्ट केलेलं आहे मी, ते आणखीन चिटकवलेलं नाही आहे. चिटकवून घेतलं आणि नंतर नाही कोण पण त्याला मी लावून घेतलेत. बघू शकता तुम्ही. आता खाली तसेच कोण मी बनवून घेतलेले आहेत लेव्हेंडर कलरचे. आणि त्या ग्रीन कलरच्या ज्या काढलेल्या स्ट्रिप होत्या ना, त्या व्यवस्थित चिपकवून घेतल्या आणि एकाखाली एक, म्हणजे एक मधली खाली आणि वरती 2 सेम ह्याच्यात चिटकवलेले आहेत आणि त्याला कोण लावलेले आहेत मस्त असे. आता त्याच्यासाठी वरती एक मला फुल बनवायचं होतं. मी म्हटलं होतं ना मगाशी, त्याच्यामध्ये एक फुल लावूया आपण. तर मी तिथं ना हे येलो कलरचा पेपर घेतला आहे आणि त्याला छोटा पेपर घेतला आणि दुमडला आहे आणि सिंपल असं कट केलं आहे, छोटं. तुम्ही बघू शकता, ह्या पद्धतीने ते कट करून घ्यायचं. पूर्ण मोठी स्ट्रिप काढली, कारण मधलं फूल थोडंसं मोठं होण्यासाठी. आता तुम्ही आपलं कट करून झालेलं आहे, तिला गोल करायचं आहे आपल्याला. एकदा ते गुतलं का ते बघितलं, तर पूर्ण काढलं आणि पुन्हा तिला फोल्ड करून घेतलं, असं गोल बनवून घेतले. तर स्टार्टिंगचं बघा, कडन लगेच लुक यायला लागला का नाही फुलासारखा. तो शेवटला आपण मस्त चिटकून घेऊया. तर हे चिपकलेले आहे मस्त. कड्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा फुलल्यासारख्या झालेल्या आहेत बघा. तर हे आपल्याला मध्यभागी चिटकून द्यायचं आहे. फेविकॉल लावलं, त्याला मस्त चिटकून घेतलं आणि नंतर ना थोडंसं प्रेस करायचं हातानं. कडच्या पाकळ्या फुलवायच्या त्याच्या. मस्त वाटतं हे पण. रिअलमध्ये बघायला एकदम भारी वाटतं हे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमच्या पण हॉलला किंवा बेडरूममध्ये तुम्ही लावू शकता. आणि त्याच कलरमध्ये येलो कलरचे जे छोटे बॉल्स घेतलेत मी, ते मी इथे चिटकवलेत. झालं, आपलं क्राफ्ट रेडी झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता. आता मस्त असं हे मधलं फुल किती छान वाटतं आहे की नाही. फायनल लुक आपल्या हँडमेड क्राफ्टचा, स्वतःनं बनवलेला सेल्फ मेड क्राफ्ट आहे पेपर क्राफ्ट. आता हेच तुम्ही आपापल्या हॉलमध्ये लावा किंवा बेडरूममध्ये. मी इथं हॉलमध्ये लावले, बघू शकता कसला छान लुक आला आहे की नाही. तर आपणच बनवलेलं हे आणि आपल्यालाच असं छान वाटतं. मला तर एवढं भारी वाटतं ना मी बनवलेलं क्राफ्ट बघून. मी तर दिवसातून 2-3 वेळा माझे क्राफ्टच बघते, येता जाता बघत असते कसं झालं आहे कसं नाही, कसं वाटते बघायला ते. चला आता बाय. तुम्ही पण नक्की बघा, ट्राय करून बघा हे असंच.